नमस्कार. लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. लीडर्स म्हटलं की ढोबळमानानं आपल्या मनामध्ये प्रतिमा उभी राहते ती राजकीय नेतृत्वाची. मात्र राजकीय नेतृत्वच हे समाजाला पुढे घेऊन जातं असं नाही. समाजात विविध क्षेत्रांमध्ये उत्तम उत्तुंग काम करणारी व्यक्तिमत्व ही मुख्यतः समाजाचे दिशादर्शक असतात. अशाच दिशादर्शकांना भेटण्याचा छोटेखानी प्रयत्न म्हणजे लीडर्स. आज या सिरीजमध्ये आपण भेटणार आहोत भारतातल्या सर्वोत्तम अशा उद्योजकाला, ज्यानं पुणे आणि परिसरातून आपल्या उद्योगाला सुरुवात केली आणि गेल्या साधारण 5 दशकांमध्ये जागतिक पातळीवर हा उद्योग नंबर 1चा उद्योग म्हणून नोंद मिळवली आहे. आज आपण भेटणार आहोत ते बाबा कल्याणी सरांना. बाबा निळकंठराव कल्याणी वडिलांचा उद्योजकीय वारसा पुढे नेणारे एक द्रष्टे उद्योजक. गेल्या 50 वर्षात विविध उद्योगात मेक इन इंडियाचा मंत्र यशस्वी करणारे बाबा कल्याणी गेली 50 वर्ष भारत फोर्सचा कार्यभार कैक पटीनं वाढवतायत. देशातच नव्हे तर परदेशातील नामांकित कंपन्यांमध्येही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवलाय. कारगिल युद्धात देशासाठी दिलेलं योगदान महत्त्वपूर्ण होतं. मेक इन इंडियाचा नारा संरक्षण उद्योगात प्रत्यक्षात आणण्यात कल्याणी यांचा मोठा वाटा राहिलाय. भारताला आत्मनिर्भर बनवण्यात मोलाचं योगदान देणारे आजचे आपले लीडर आहेत पद्मभूषण आणि पुण्यभूषण पुरस्काराचे मानकरी बाबा कल्याणी. सर, खूप खूप स्वागत. नमस्कार सर, जसं मी म्हटलं की 5 दशकं होत आलेत या पूर्ण प्रवासाला आणि या प्रवासात अनेक चढ उतार तुम्ही बघितलेत. सर्वात महत्त्वाचा म्हणजे कोरोनासारखा एक मोठा असा उतार होता आणि अडचण होती आणि या परिस्थितीतून पुन्हा आर्थिक उसळी घेईल जग असं वाटत असताना आर्थिक मंदीचं सावट आहे. कसं बघता या आर्थिक मंदीच्या सावटाकडे? काय की आपण जेव्हा करोना संबंध जगभर पसरला 2020च्या सुरुवातीला आणि जेव्हा भारतात मोठ्या प्रमाणात त्या पॅन्डेमिकचं इफेक्ट आपल्याला दिसायला लागला, त्यावेळेला आपल्या देशात पंतप्रधानांनी 23 मार्चला 2020 साली 3 महिन्याचा लॉकडाऊन केला. तर आपल्याला हा एक अनुभव कुणालाही पहिल्यांदाच त्यांच्या लाईफमध्ये बघायला मिळाला असेल की 3 महिने सगळं बंद होतं. कारखाने बंद होते, शाळा बंद होत्या, सिस्टम बंद होती. तुम्ही नुसतं घरात बसून होता आणि अशा परिस्थितीत पुढं काय करायला पाहिजे, त्याचे काय परिणाम होतील आणि त्यातनं आपण बाहेर कसं पडायला पाहिजे यावर मोठ्या प्रमाणात विचारतंत्र चालू होतं. तर ते आमच्या जे आम्हाला करायला लागलं आमच्या संस्थेसाठी, नुसत्या कारखान्यासाठी नाही पण आपल्या बाकीच्या संस्थेसाठी, ते आम्ही केलं आणि त्यातनं एक नवे विचार निर्माण झाले. म्हणजे कुठलीही अशी आपत्ती आली की त्यातनं काय ना काहीतरी ऑपॉर्च्युनिटीज पण येतात. तर ह्या आपत्तीमुळे एक मोठी ऑपॉर्च्युनिटी अशी आली की इंडियाचं डिजिटलायझेशन आणि स्पेशली आमच्या कारखान्यात डिजिटलायझेशन एक मोठ्या प्रमाणात झालं की आम्ही 3 महिन्यात डिजिटली आम्ही काम करू शकलो. म्हणजे आम्ही CCTVवरनं आमचे कॉन्फरन्स करायचो किंवा झूमवर कॉन्फरन्स करायचो किंवा टीम्सवर कॉन्फरन्स करायचो, पण एक स्क्रीनवर बसून आपण काम करायला शिकलो. तर ह्यातनं हे एक मोठं म्हणजे आउटपुट त्यातनं आलं. त्याचे दुष्परिणाम तर झाले आणि एक चांगली गोष्ट अशी झाली की देशाला चांगलं नेतृत्व होतं पंतप्रधान मोदींचं, ज्यांनी स्वतः ह्याच्यावर कशी मात करायला पाहिजे त्यावर सगळे सायलोज तोडून काम कसं करायला पाहिजे सरकारनी, प्रायव्हेट सेक्टरनी, सामान्य जनतेने हे एक चांगल्या प्रमाणात करून दाखवलं. त्यामुळं आय थिंक भारतात आपण करोनामधनं
एक चांगल्या प्रमाणात बाहेर पडू शकलो. पण करोना जसं संपत आलं तसं हे रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं आणि त्यामुळे जे इकॉनॉमीवर जे मोठे परिणाम व्हायला लागलेत, जास्ती करून इन्फ्लेशन, तेलाचे भाव जवळजवळ दुप्पट झालेत, बाकीच्या खजीन पदार्थांचे भाव दुप्पट झालेत, त्याचा एक मोठ्या प्रमाणात एक नेगेटिव्ह परिणाम आपल्या देशाच्या इकॉनॉमीवर आणि संपूर्ण जगाच्या इकॉनॉमीवर आता दिसायला लागलं आहे. सर, मुख्यतः या परिस्थितीला जर सामोरं जायचं असेल, ठीक आहे, कोरोना काळामध्ये आपण तयारी केली पुढे तयार होणाऱ्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी, पण आज जी अभूतपूर्व अशी परिस्थिती तयार होताना पाहायला मिळते. एकीकडे श्रीलंका पूर्णतः आर्थिक संकटात आहे, बांगलादेशसारखी इकॉनॉमी जी GDP ग्रोथमध्ये खूप चांगल्या पातळीवर दिसत होती तीही अडचणीत आहे, पाकिस्तान अगोदरच अडचणीत आहे, सार्क देश हे खूप मोठ्या प्रमाणावर अडचणीत आहेत, थोडीशी आशा आहे ती भारताकडून. तर भारतानं अशी कोणती पावलं उचलणं गरजेची वाटतं तुम्हाला ज्यातून आपण भरभक्कमपणे बाहेर पडू शकू यातून? एक तर की आपली अंतर्गत इकॉनॉमी मोठी आहे म्हणून आपलं इंटरनल कन्झम्पशन जास्ती आहे. आपलं पॉप्युलेशन म्हणजे 1.4 बिलियन किंवा 140 कोटी आपलं पॉप्युलेशन आहे. ह्या पॉप्युलेशनचं कन्झम्पशन मोठ्या प्रमाणात आहे. तर हे कन्झम्पशन आपण कसं वाढवू शकू, प्रोडक्टिव्हली कसं वाढवू शकू, अनप्रोडक्टिव्हली नाही पण प्रोडक्टिव्हिटी करून कसं वाढवू शकू ह्याच्याकडं लक्ष जास्ती द्यायला पाहिजे आणि सरकार ह्याकडं लक्ष देतं आहे. आणि हीच एक गोष्ट आहे की ज्यामुळं आपली इकॉनॉमी जरी हे संकट जगात असलं तरी आपली इकॉनॉमी प्रोग्रेस करू शकेल, आपली इकॉनॉमी वाढू शकेल आणि आपल्या GDPमध्ये ग्रोथ होऊ शकेल. ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आपण बऱ्याचशा गोष्टीवर बाहेरून माल आणायच्या वर आपण अवलंबून असतो. म्हणजे इवन आपण जर तेल बघितलं, गॅस बघितला, जास्ती करून आपण इम्पोर्टवर अवलंबून असतो. आपलं स्वतःचं प्रोडक्शन 25-30% कमी आहे. आपले सगळे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स जवळजवळ 90% आपण बाहेरनं आणतो. सेलफोनपासनं टेलिव्हिजनपासनं सगळ्या गोष्टी. हे इलेक्ट्रॉनिक रेव्होल्युशन तर आपण भारताने तर जवळजवळ ते बायपासच झालं आपल्या देशाला. तर आता सरकारचं लक्ष ह्याच्याकडं आहे की हे आपण ह्या देशात ह्या सगळ्या गोष्टी कशा करू शकू. म्हणून हे जे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आहेत किंवा आत्मनिर्भर भारतची जी पॉलिसी आहे किंवा सेमीकंडक्टर पॉलिसी जी की आपण आपल्या देशात सेमीकंडक्टर्स कसे तयार करू शकू. कारण ह्या डिजिटल एजमधलं हे फाउंडेशन आहे आणि डिजिटल एजमध्ये जर तुमच्या देशात इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री, सेमीकंडक्टर इंडस्ट्री नसली तर तुमचा देश नेहमीच मागं राहणार आहे. तर इथं आपण मोठ्या प्रमाणात पॉलिसीमध्ये आपल्या सरकारने बदल केलेले आहेत. मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट सेक्टरला प्रोत्साहन केलेलं आहे, इन्सेंटिव्ज दिलेले आहेत इन्व्हेस्टमेंट करण्याकरता. तर ही एक दुसरी गोष्ट आहे की ज्यामुळं आपल्याला प्रगती दिसायला लागेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डिफेन्स क्षेत्रात सरकारने ठरवलं आहे की आता डिफेन्स क्षेत्रात भारताने इम्पोर्ट करण्यापेक्षा भारताने आता एक्सपोर्ट करायला पाहिजे. वी मस्ट बिकम अ नेट एक्सपोर्टर ऑफ डिफेन्स प्रॉडक्ट्स. म्हणून डिफेन्स क्षेत्रात जे आत्मनिर्भर भारत अभियान जे चालू आहे, जिथं सगळ्या पॉलिसीज आता बदललेल्या आहेत, तिथं सगळं नेगेटिव्ह लिस्ट आलेले आहेत की तुम्ही इम्पोर्ट करू शकत नाही. त्यामुळं आपल्याला हे, कारण हे आपलं कन्झम्पशन आपलं आहे, तर हे जर आता आपण प्रोड्यूस करायला लागलो तर त्यामुळे सुद्धा आपल्या देशाची आर्थिक प्रगती सुधारायला लागेल. सर, साधारण गेली 2 वर्षात तुम्ही विषय काढला तो मुळात डिफेन्स सेक्टरचा. संरक्षण क्षेत्रामध्ये इम्पोर्ट हा अत्यंत क्रुशल असा भाग होता आणि एक मोठा डॉलर या निमित्ताने बाहेर जात होता. आपण आत्ता इम्पोर्ट सबस्टिट्यूटसाठी वेगवेगळ्या स्कीम्स आणल्या आहेत मुळात डिफेन्समध्ये. कारण तुम्ही फोर्जिंगमध्ये आहात, इतकी वर्ष झाले काम करतायत, अनेक संस्था आत्ता डिफेन्स सेक्टरसाठी काम करताय. कशा ऑपॉर्च्युनिटीज बघतात? कारण 2 वर्षामध्ये मेजर या इंडस्ट्रीला बूम दिसतोय. काय ऑपॉर्च्युनिटीज पाहायला मिळतात पुढच्या काळामध्ये?
डिफेन्समध्ये कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम केलं त्या प्रत्येक क्षेत्रात ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कारण डिफेन्स क्षेत्रात कुठल्याही एरियामध्ये इम्पोर्टचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होतं. जरी आपल्याला वाटलं की आपण हे भारतात तयार करतो आहे, तरी जे तयार करतो त्यात आपण काय काय इम्पोर्ट करतो ते मोठ्या प्रमाणात होतं. तर डिफेन्स क्षेत्रात एक स्ट्रॅटेजी जी आम्ही अवलंबली आहे की आपल्याला नो हाव आणि नो वाय या दोन्ही गोष्टीची कल्पना असायला पाहिजे. म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ज्या गोष्टीची आम्ही आता आर्टिलरी गन करतो ही कंप्लीट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आमची आहे, भारताची आहे. असं नाही की हे कुठल्या तरी दुसऱ्या देशाचं टेक्नॉलॉजी आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे आणि आम्ही ते त्या बेसिसवर तयार करतो. तसं नाही आहे. आणि जेव्हा हे व्हायला लागेल की जेव्हा नो हाव आणि नो वाय दोन्ही गोष्टी जेव्हा आपल्याकडे यायला लागतील आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आपली असेल, ती खरी आत्मनिर्भरता आहे. पण अगदी म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा विषय निघाला म्हणून तुम्ही इतकी वर्ष झाले काम करताय, अमेरिकेतून तुमचं शिक्षण झालं, तुम्ही भारतातलंही शिक्षण जवळून बघितलं, पण आजही शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या स्वरूपाचं इनोव्हेशन्स व्हायला हवे, जेवढे पेटंट्स यायला हवे, जेवढे कॉपीराईट्स यायला हवे, ते भारत काही मिळवताना दिसत नाही. म्हणजे आपण चायनाच्या तुलनेमध्ये निग्लिजिबल पेटंट्स फाईल करतो, अमेरिकेच्या तुलनेमध्ये निग्लिजिबल. यासाठी म्हणून तुम्हाला एज्युकेशनल पॉलिसीमध्ये वाटतं की खूप मेजर बदल होणं गरजेचं आहे? एज्युकेशन पॉलिसी, आता एज्युकेशन जर आपण म्हटलं तर रिसर्च आणि पेटंट्स किंवा IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जे तयार होते ते हायर एज्युकेशनमध्ये होते. तर आपल्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स ज्या आहेत त्या तिथं रिसर्च मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. एज्युकेशन आणि इंडस्ट्री चा मेळ हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. ते आत्ता हळूहळू त्याची सुरुवात व्हायला लागलेली आहे. तुम्ही बघितलं आता तर प्रत्येक IITमध्ये इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, इंडस्ट्री त्यात भाग घेते, कुठल्या ना कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये इंडस्ट्री आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स जवळजवळ काम करतात. तर हा एक प्रोसेस आहे. मला वाटतं ह्याला अजून एक 8-10 वर्ष लागतील की हे जर तुम्ही चायनाबद्दल म्हटलं तसं व्हायला अजून एक 8-10 वर्ष लागतील. आपण चायनाच्या बरंच मागं आहोत. म्हणजे चायना इज ऑलमोस्ट 10 times बिगर दॅन इंडिया इन मेनी केसेस, ऑर ॲटलीस्ट 8 times बिगर. सर, ज्यावेळेला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवर बोलतोय, मुळात एक टप्पा तुमच्या आयुष्यातलाही असा होता की ज्यावेळी तुम्ही परदेशात गेलात त्यावेळेला तुम्ही केलेलं प्रॉडक्ट हे तुमचं असू शकत नाही आणि तुम्ही असं प्रॉडक्टच करू शकत नाही, अशा अत्यंत विपरीत अशा परिस्थितीला तुम्ही सामोरं गेलात. मुळात याही परिस्थितीतून तुम्ही युरोपात आज नंबर 1चं फोर्जिंग उद्योजक म्हणून ओळखले जातात. मुळात तो किस्सा काय होता? कारण तो स्ट्रगल असतं मुळात. तर कसं काय होतं, काय घडलं होतं? की त्याला एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. जेव्हा ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं, त्यांची काय फिलॉसॉफी होती? त्यांची फिलॉसॉफी सिम्पल होती की भारतीय लोकांना इंडस्ट्रियलायझेशन कळत नाही. त्या बऱ्याच ब्रिटिश हिस्टॉरियनने याच्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत. तर ही एक म्हणजे कल्पना किंवा सबंध जगात अशी पसरली होती की भारतातले लोक नुसतं ॲग्रिकल्चर करू शकतात, त्यांना इंडस्ट्री म्हणून कळत नाही. तर आता वेगळी गोष्ट आहे की आता उलटं झालं आहे की सबंध जगाला माहिती झालं की भारतीय उद्योजक किंवा भारतीय टेक्नोक्रॅट्स जगातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या चालवतात. तुम्ही गुगल बघा, तुम्ही मायक्रोसॉफ्ट बघा, अशा सेमीकंडक्टर कंपन्या सगळ्या भारतीय त्याचे CEO आहेत. तर कल्पना त्यावेळेला वेगळी होती, आता फार मोठ्या प्रमाणात बदलली आणि त्याचं कारण आहे एज्युकेशन. एज्युकेशनल एक रेव्होल्युशन होत आहे, आपण पुढे सरकतोय. पण या परिस्थितीमध्ये मुळात मराठी मुलांबद्दल, कारण महाराष्ट्रात तुम्ही वाढल्या, जवळून बघितलं आहे, आणि एक मराठी मानसिकता असते की आपल्याला उद्योग करता येत नाही, असा एक टप्पा होता. गेल्या 5-7 वर्षात ही मानसिकता बदलताना पाहायला मिळते. नव्या उद्योजक बनू पाहणाऱ्या आणि स्टार्टअप इन्क्युबेटर्समध्ये अनेक स्टार्टअप सुरू होत आहेत, युनिकॉर्न्सपर्यंत पण काही पोहोचत आहेत, त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल? स्टार्टअप वगैरे जे आहे ही एक कल्पनाच आपल्या देशाला नवी आहे. पहिली गोष्ट
स्टार्टअपमध्ये 2-3 फाउंडेशन गोष्टी लागतात. तसं मी मगाशी सांगितलं आपण बोलताना की आपलं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात चांगलं व्हायला पाहिजे. तर ते आता असल्यामुळं हे सगळे जे स्टार्टअप आज आपण बघतोय, हे सगळे स्टार्टअप्स कुठल्या फील्डमध्ये आहेत? ई कॉमर्स फील्डमध्ये आहेत किंवा ई कॉमर्सच्या लगत फिनटेक फील्डमध्ये आहेत किंवा एज्युटेक. हां. या 3 गोष्टीमध्ये हे स्टार्टअप आहेत. पण डीप टेक्नॉलॉजीमधले स्टार्टअप अजून आपल्या देशात आलेले नाहीत. जसं अमेरिकेत स्टार्टअप जर तुम्ही बघितले तर ते सगळे डीप टेक्नॉलॉजीचे स्टार्टअप आहेत. म्हणजे इलॉन मस्क रॉकेट पाठवू शकतो ना. त्यांनी मागच्या आठवड्यात हायपरसॉनिक रॉकेट ट्रॅव्हल सुरू केलं. त्यांची कल्पना काय आहे की एअरलाईन इंडस्ट्री डिस्टर्ब करायची. की आज तुम्ही विमानात तुम्हाला अमेरिकेला जायचं असलं तुम्हाला 20 तास लागतात जायला. त्याची कल्पना आहे की तुम्ही 20 मिनिटात तिथं पोचायला पाहिजे. तर ते सगळं डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी आणि ती स्टार्टअप आहे. जसं टेलिकम्युनिकेशनमध्ये त्यांनी आता 45,000 सॅटेलाईट्स घातल्यात. समज जगाला इंटरनेट सॅटेलाईटने प्रोव्हाइड करणार आहे. मग हे 5G 4G 5G हे सगळं डिस्ट्रप्ट होऊन जाईल. सो अशा बऱ्याचशा डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज ज्याला आपण डीप टेक म्हणतो त्या अजून आपल्याकडं आपल्या देशात अजून ते आलेले नाहीत. कारण अजून आपलं लेवल ऑफ एज्युकेशन त्या एरियामध्ये, लेवल ऑफ टेक्नॉलॉजी त्या एरियामध्ये ही अजून एवढी फ्री झालेली नाही आहे. आपली डिफेन्स टेक्नॉलॉजी जर आपण बघितली किंवा आपली स्पेस टेक्नॉलॉजी आपण बघितली, जरी एवढे लिबरलायझेशन त्या एरियामध्ये झाले असतील तरी त्यातल्या काही एरियाज आहेत की ते सिक्रेटिव्ह असतात किंवा प्रायव्हेट सेक्टर कॅनॉट बी इन्वॉल्ड इन इट. अमेरिकेत तसं नाही आहे. निश्चितच वातावरण बदलतं आहे पण अजून बराच बदल होणं गरजेचं आहे. सर, हा प्रवास खूप मोठा आहे. तो खरा त्या छोट्या चर्चेमधून उलगडणारा नाही. पुण्यात मुख्यतः पुण्याला अभिमान आहे तुमचा सातत्यानं आणि बेळगावपासून पुण्यापर्यंतचा तुमचा प्रवास आणि त्यातून तुमचं स्ट्रगल सगळ्या पुण्यांना बघितलं आहे. तेच पुणं तुम्हाला पुण्यभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे. कसं बघतात या पुणेकरांच्या प्रेमाकडे? एक तर फार मनात आनंद होतो. एक असं वाटतं की आपल्याच लोकांनी आपल्याला रेकग्नेशन दिलं, त्याचा मोठा अभिमान वाटतो आणि कृतज्ञता वाटते त्याच्याबद्दल. पण काय आहे की कुठेही तुम्ही असाल, जेव्हा आपली स्वतःची मंडळी आपल्याला रेकग्नाइज करतात किंवा आपल्याबद्दल चांगलं बोलतात किंवा आपल्याला काहीतरी चांगलं शाबासकी देतात, ती कुठल्याही दुसऱ्या शाबासकीपेक्षा मोठी असते. म्हणून हा पुण्यभूषण अवॉर्ड, मला बरेचसे अवॉर्ड मिळाले समन जगात, पण मी मानतो की हा माझ्यासाठी एक फार मोठा अभिमानाचा क्षण आहे. तुम्हाला भारत सरकारनं पद्म पुरस्कारानंही विभूषित केलेला आहे आणि अशात हा हू घातलेला सोहळा. निश्चितच तुमच्याबद्दलचं प्रेम हे प्रत्येक मराठी माणसाला आहे आणि असंच कार्य जे 5 दशकामध्ये तुमच्या हातून घडलं ते पुढच्याही काळात घडत राहो आणि आमचा अभिमान जो आहे तो उंचावत राहो अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही वेळ दिलीताच त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. छत्रपतींचा विचार म्हणजे